नमस्कार. 21 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी आजच्या 3 विशेष. आजच्याच दिवशी म्हणजे 21 जानेवारी 1972 रोजी मणिपूर, त्रिपुरा व मेघालया या राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. तर याच दिवसाच्या निमित्ताने आपण आज बघून घेणार आहोत की स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत भारतामध्ये कुठल्या प्रकारे राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ओके, तर सर्वात पहिले आणि महत्त्वाचं की भारतीय स्वातंत्र्य कायदा भारतीय स्वातंत्र्य कायदा हे 18 जुलै 1947 रोजी पारित करण्यात आला आणि या कायद्याच्या माध्यमातून भारत व पाकिस्तान असे 2 स्वतंत्र स्वसत्ताक राष्ट्र निर्माण करण्यात आली. ओके, या कायद्यामुळे संस्थानिकांवरील ब्रिटिश प्रभुसत्ता जी होती ते संपुष्टात आली आणि त्यामुळे भारतामध्ये 562 स्वतंत्र संस्थाने अस्तित्वात आली. ओके, लक्षात घ्या इथे जे काही नंबर्स आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. ओके, की भारत स्वातंत्र्य कायदा हे कधी पारित झाला तर 18 जुलै 1947 रोजी पारित झाला. ठीक आहे, त्याच्या माध्यमातून 2 डॉमिनंट स्टेट अस्तित्वात आली. पहिलं होतं इंडिया आणि दुसरं होतं पाकिस्तान. ओके, आता इंडिया जे आहे त्यांनी स्वतःची जे स्वातंत्र्य आहे ते 15 ऑगस्ट 1947 रोजी जाहीर केला. जर पाकिस्तान होता त्यांनी 14 ऑगस्टला स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं होतं. ओके, 1947 रोजीच. ठीक आहे, पण लक्षात ठेवा 18 जुलै 1947 रोजी भारत स्वातंत्र्य कायदा हा पारित झाला होता आणि याच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं की जे काही स्वतंत्र संस्थानिक आहेत त्यांना जर भारताला जोडून घ्यायचे असेल तर ते भारतानं जोडून घ्या, ज्याला पाकिस्तानकडे जायचं ते पाकिस्तानकडे जा. आणि त्यावेळी 562 स्वतंत्र संस्थाने हे अस्तित्वात आली होती. ओके, आता जी स्वतंत्र संस्थाने अस्तित्वात आली आहे त्यांना भारतामध्ये जोडून घेण्यासाठी 27 जून 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य विभाग स्थापन करण्यात आला. लक्षात ठेवा तारीख 27 जून 1947 रोजी भारताचे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य विभाग स्थापन करण्यात आला. भारताच्या हद्दीत त्यावेळी 552 संस्थाने होती. एकूण 562 होती आणि त्यापैकी 552 जी होती ते आजचं जे भारत आहे त्याच्या हद्दीमध्ये होती. ओके, आणि त्यापैकी काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड ही संस्थाने वगळता 539 संस्थाने भारतात विलीन करण्यात आली होती. ओके, 3 संस्थाने आता उरली. कुठले काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड. आता त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर पाकिस्तानी हल्लाखोरांनी आक्रमणामुळे काश्मीरचा राजा हरी सिंग याने 26 ऑक्टोबर 1947 रोजी औपचारिकपणे भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. ओके, लक्षात ठेवा की जे काश्मीर होता त्याचा शेवटचा राजा कोण होता? त्याचा शेवटचा राजा होता राजा हरी सिंग. ओके, आणि त्यांनी कधी डिसाईड केला तर 26 ऑक्टोबर 1947 रोजी त्यांनी घोषणा केली की आम्ही भारतामध्ये विलीन होतो आहे. ओके, त्यानंतर येते जुनागड. जुनागडचा राजा मुस्लिम होता मात्र जनता हिंदू होती. त्यामुळे फेब्रुवारी 1948 सर्वमत घेऊन जनतेने भारतात विलिनीकरण होण्याचा कॉल दिला. आता लक्षात घ्या जुनागडचा जो शेवटचा मुस्लिम राजा होता त्याचं नाव काय होता? त्याचं नाव होतं सर मोहम्मद महाबत खानजी तृतीय. ओके, पुढे पण आहे त्याचं रसूल खानजी. ओके, हा त्याचं पूर्ण नाव आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. काय बरं? सर मोहम्मद महाबत खानजी तृतीय. ओके, हा शेवटचा राजा होता कुठचा? जुनागडचा. आणि आपण जुनागडमध्ये कुठली प्रोसेस यूज केली होती तर प्लेबिसाईट आपण यूज केला होता. प्लेबिसाईट म्हणजे आपण जनमत घेतला होता तिथे. ठीक आहे, आणि 99% लोकांनी भारताच्या फेवरमध्ये व्होटिंग केलं होतं आणि त्याचमुळे आपण 9 नोव्हेंबर 1947, ठीक आहे तारीख लक्षात घ्या कुठली बरं? 9 नोव्हेंबर 1947 रोजी जुनागडला भारतामध्ये विलीन करून घेतला. तारीख महत्त्वाची आहेत हां का. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे येते तो येतो हैदराबाद. 13 सप्टेंबर 1947 रोजी भारत सरकारचा हैदराबादच्या विरोधात पोलीस ॲक्शन म्हणजे ऑपरेशन पोलो सुरू केला, जो 17 सप्टेंबर 1948 पर्यंत चालला.
त्यानुसार भारताचे म्हणजे हैदराबादचे भारतात विलिनीकरण करण्यात आले. ओके. आता महत्त्वाचं काय तर हैदराबादचा जो शेवटचा नवाब होता त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव होतं नवाब मीर ओस्मान अली खान बहादूर. ओके. आणि हा लास्ट इयर मेन्समध्ये प्रश्न आला होता की हैदराबादचे जो शेवटचा नवाब होता त्याचं नाव काय होतं. ओके. तर लक्षात ठेवा नवाब मीर ओस्मान अली खान बहादूर. ओके. आणि हैदराबादवरती आपण काय केलं तर पोलीस ॲक्शन घेतले होते आणि त्याच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद भारतामध्ये विलीन करण्यात आला. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघून घेऊ जे आपलं संविधान बनला. ओके. त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारे हे सर्व राज्यांना जागा दिली तर संविधानामध्ये आपण 4 प्रकार पाडले राज्यांचे. सर्वात पहिला होता ते होता भाग अ राज्य. ओके. भाग अ राज्यांच्या अंतर्गत आपण गव्हर्नरची राज्ये आहेत हे असं त्यांना म्हटलं. आणि हे जे गव्हर्नरची राज्य होती ते पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतात म्हणजे त्यांचा पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतामध्ये समावेश होत होता. ओके. ब्रिटिश प्रांत जे होता लक्षात ठेवा ब्रिटिश प्रांत वेगळा होता, संस्थान वेगळे होते, त्यानंतर केंद्रशासित क्षेत्र वेगळे होती. ओके. तर ब्रिटिश प्रांत जे होते त्याच्या अंतर्गत जे काही राज्य यायचे त्यांना आपण भाग अ राज्य असं संबोधला. ओके. आणि त्यांना आपण गव्हर्नरशी राज्य असं सुद्धा आधी म्हटलं जायचं. त्यानंतर दुसरं जे होतं ते होतं भाग ब राज्य. भाग ब राज्यांच्या अंतर्गत 9 राज्यांचा समावेश होता. त्यांना राजप्रमुखांची राज्य असं सुद्धा म्हटलं जायचं. ओके. आणि ते पूर्वीच्या संस्थान जे काही होती ठीक आहे पूर्वीची जी काही संस्थान होती त्यांचा समावेश होता ते या भाग ब मध्ये करण्यात आला. तिसरं जे भाग करण्यात आला ते होता भाग क राज्य ज्याच्या अंतर्गत आपण 10 राज्यांचा समावेश केला आणि त्यांना कमिशनरची राज्य असं म्हटलं जायचं. आणि यामध्ये केंद्रशासित क्षेत्रांचा समावेश होत होता. ओके. चौथा जो होता तो होता भाग ड राज्य ज्याच्या अंतर्गत एकच राज्य होतं आणि तो होता अंदमान व निकोबार बेट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना का. इनिशियली आपण जे 1950मध्ये आपलं संविधानाचा स्वीकार केला त्याच्यामध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये आपण राज्यांचे 4 भागामध्ये विभागित केलं. ओके. राज्यांना 4 भागामध्ये आपण विभाजन केला. भाग अ राज्य, भाग ब राज्य, भाग क राज्य आणि भाग ड राज्य. अ राज्यांमध्ये 9 राज्यांचा समावेश होता आणि त्यांना आपण गव्हर्नरची राज्य असं म्हटलं. आणि पूर्वीचा जे काही ब्रिटिश प्रांत होता त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. भाग ब राज्य जे होते त्यांना आपण राजप्रमुखांची राज्य म्हटलं आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या संस्थानांची जी काही राज्य होती त्यांचा समावेश करण्यात आला. भाग क चा अंतर्गत आपण कमिशनरची राज्य असं त्याला म्हटलं आणि त्याच्या अंतर्गत जे काही केंद्रशासित प्रदेश होती त्याचा समावेश करण्यात आला. आणि भाग ड चा राज्यांच्या अंतर्गत आपण अंदमान व निकोबार बेट यांचा समावेश केला. ओके. आता यापुढे येते आपलं भाषावर राज्याची पुनर्रचना. ओके. आता 1947च्या आधीपासूनच भाषावर राज्याची पुनर्रचना केली जावी अशी लोकांची मागणी होती आणि ती मागणी आपल्याला काही उदाहरणाच्या संदर्भातनं समोर आलेली दिसते. तर 1905मध्ये जे बंगालमध्ये जे म्हणजे बंगालमध्ये किंवा बंगाल या राज्यामध्ये पहिल्यांदा अशी मागणी वरती आली की बाबा बंगाली भाषाचा एक संदर्भ घेऊन आपल्याला बंगाल या राज्याचा निर्मिती केली पाहिजे करणं. ओके. त्यानंतर 1917मध्ये तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास प्रांतातून आंध्र वेगळा करण्याची मागणी केली होती. 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात भाषावर राज्य पुनर्रचनेचे तत्त्व स्वीकार करण्यात आले होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे का. 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात भाषावर राज्य पुनर्रचनेचे तत्त्व स्वीकारण्यात आले होते. तसंच 1928च्या नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा भाषावर प्रांत रचनेचे तत्त्व स्वीकारण्यात आले होते. आणि या रिपोर्टच्या मते प्रांत पुनर्रचना अंशतः भौगोलिक अंशतः आर्थिक व वित्तीय मात्र मुख्यतः भाषिक आधारावर असावे. ओके. तर स्वातंत्र्यपूर्वी आपल्याला कुठे कुठे भाषावर राज्याची पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी बघायला भेटते. तर 1905चा बंगाल, 1917चा आंध्र. ओके. हा तेलुगू भाषिक जे काही प्रदेश होता त्याला मद्रास प्रांतामधून वेगळा करण्याची मागणी होती. 1920मध्ये नागपूरचा काँग्रेसचं अधिवेशन. ओके. आणि 1928मधलं नेहरू रिपोर्ट. ओके. आता भाषावर राज्याची पुनर्रचना करण्याची प्रक्रियेचे जे काही टप्पे होते त्याला आपण बघून घेऊ. सर्वात आधी 1948 साली SK धर कमिशन हे नेमण्यात आला.
ओके, ज्याला आपण एस के धर आयोग म्हणतो. कधी नेमण्यात आला? वर्ष इम्पॉर्टंट आहे 1948. क्रोनॉलॉजिकली तुम्हाला लावण्यासाठी हे प्रश्न येऊ शकतात आणि येऊनसुद्धा गेले बरं का, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आता एस के धर जे होते ते या आयोगाचे अध्यक्ष होते आणि ते अलाहाबाद उच्च न्यायालयातील एक न्यायाधीशसुद्धा होते. त्यांनी काय शिफारस दिली होती की राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नव्हे. या आयोगाने आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली होती. ओके, बघा, सर्वात आधी त्यांनी काय सांगितलं की प्रशासकीय सोय हा मुख्य निकष असावा, भाषा व संस्कृती नव्हे. परंतु त्यांनी काय सांगितलं, त्यांनी आंध्र प्रदेश निर्मितीला अनुकूलतासुद्धा दाखवली होती. ओके, कॉन्ट्राडिक्टरी आहे पण होते त्यांच्या शिफारशीमध्ये ही दोन गोष्टी. त्यानंतर 1949 येते JVP समिती. ओके, धर आयोगाच्या अहवाल असंतुष्ट असल्याने काँग्रेस पक्षाने आपली एक स्वतंत्र समिती स्थापन केली, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पत्ताबी सीतारामय्या यांचा समावेश होता. त्यामुळे तेलुगू भाषी प्रदेशांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. कारण जे धर कमिशन होता त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला आंध्र बनवायचं तुम्ही बनवू शकतात, परंतु याचं जी काही शिफारस होती धर आयोगाची त्याच्यावरती काँग्रेस सॅटिस्फाय नव्हता आणि त्यांनी म्हणून अजून एक आयोग बनवला आणि त्यामुळे जे तेलुगू भाषिक लोक होते त्यांचे भावना दुखावले. ओके, आणि त्यामुळे तेलुगू भाषिक प्रदेशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. आणि या दरम्यान पोट्टी श्रीरामलू, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, कोण बरं? पोट्टी श्रीरामलू या आंध्र देशभक्तांनी 52 दिवसाचा उपोषणानंतर मृत्यू झाला. त्यामुळे 1953 सरकारने तत्काळ आंध्र प्रदेश निर्मितीची घोषणा केली. तसेच राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याचे वचन दिले. ओके, खूप मोठ्या प्रमाणात दंगे भडकले होते जेव्हा श्रीरामलू यांचा मृत्यू झाला होता तेव्हा. ओके, पोट्टी श्रीरामलू, आणि त्यामुळे तत्कालीन त्यांना आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती करावी लागली होती भारत सरकारला. ओके, आणि त्यांनी दुसरं काही दिलं होतं प्रोव्हिजन की आम्ही राज्य पुनर्रचना आयोगची नेमणूक करू किंवा ते स्थापन करूया. तर राज्य पुनर्रचना आयोग जे आहे ते 1953 साली स्थापन करण्यात आला. डिसेंबर 1953 राज्य पुनर्रचना आयोग याची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष हे फजल अली यांना नेमण्यात आले. ओके, फजल अलीचा व्यतिरिक्त त्याच्यामध्ये 2 सदस्यसुद्धा होते ज्यांचं नाव होता KM पडणीकर आणि हृदयनाथ कुंजरू. ओके, आणि म्हणूनच त्या आयोगाला पाक आयोगसुद्धा म्हणण्यात आला. ओके, आता राज्य पुनर्रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेच्या योजनेसाठी त्यांनी 4 प्रमुख घटकांवरती फोकस केला होता. सर्वात पहिला जे होता ते होता देशाची एकता व सुरक्षा टिकवणे व बळकट करणे. दुसरं, भाषिक व सांस्कृतिक एकसंघपणा. तिसरं, वित्तीय, आर्थिक व प्रशासकीय मुद्दे. आणि चौथा, प्रत्येक राज्यातील त्याचबरोबर संपूर्ण देशातील जनतेच्या कल्याणाचे नियोजन व प्रवर्तन करणे. ओके, आणि भारत सरकारने हे जे काही शिफारशी होत्या त्याच्यामध्ये अल्प फेरफार करून त्याला स्वीकार करून घेतले. ओके, कधी स्वीकार केले? ऑगस्ट 1956. ओके, कधी स्वीकार केले? ऑगस्ट 1956. आणि राज्य पुनर्रचना कायदा 1955 हा 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्याची अंमलबजावणी सुरू केली. ओके, कायदा लक्षात ठेवा, कायदा कुठला आहे? राज्य पुनर्रचना कायदा 1955. त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 पासून. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेट्स लक्षात ठेवा. आता इथे डेट्स लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे बरं का. आता या कायद्यानुसार आपण काय केलं तर या कायद्यानुसार भारतात 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. ओके, काय बरं? 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. तसंच 7वी घटनादुरुस्ती 1956 करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून जी पहिली अनुसूची होती, ओके, ज्याच्या अंतर्गत आपण जे राज्य होते त्यांना 4 भागामध्ये डिवाईड केलं होतं, त्याला रिप्लेस करण्यात आला आणि त्याच्या जागी 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांची यादी असलेली नवीन पहिली अनुसूची समाविष्ट करण्यात आली. ओके, आणि त्यासाठी 7वी घटनादुरुस्ती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कधी आली होती? 1956 रोजी आली होती. ओके, आता 1956 नंतर कुठले बदल झालेत राज्यामध्ये ते आपण सुद्धा बघून घेऊ. तर सर्वात पहिला बदल जो होता ते 1960 रोजी आपल्याला बघायला भेटला. ओके, आणि 1 मे 1960 रोजी
आपण काय केलं तर मुंबई प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजरात या राज्याची निर्मिती केली आणि म्हणूनच आपण 1 मे हे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. ओके. त्यानंतर 1963मध्ये आसामपासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. मला वाटते लास्ट इयरचा प्रिलिम्समध्ये प्रश्न होता की कुठला राज्य आधी निर्माण झालं होतं, त्याचा क्रोनॉलॉजी लावायची होती. हे एवढं करा, आन्सर आरामात भेटेल तुम्हाला. ओके. तर सर्वात पहिले 1960मध्ये बॉम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती करण्यात आली. 1963मध्ये आसामपासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. 1966 पंजाब प्रांताचे विभाजन पंजाब, हरियाणा ही 2 राज्य व चंदीगड या केंद्रशासित प्रदेशमध्ये करण्यात आले. 1970मध्ये हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला. हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे का, की हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा कधी देण्यात आला, तर ते 1970मध्ये. 1972 मणिपूर, त्रिपुरा व मेघालय या राज्यांची निर्मिती करण्यात आली आणि आजचाच दिवस होता म्हणजे 21 जानेवारी 1972 रोजी हा चेंजेस करण्यात आले होते. काय बरं, मणिपूर, त्रिपुरा व मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. 1975 रोजी सिक्कीम हे 22वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. तर 1986मध्ये अरुणाचल प्रदेश या राज्याची निर्मिती करण्यात आली. 1987 रोजी गोवा हे 25वे राज्य अस्तित्वात आले. ओके. 2000 साली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात किंवा या राज्यांमधून काही प्रदेश विभक्त करून अनुक्रमे छत्तीसगड, उत्तरांचल व झारखंड ही 3 राज्ये निर्माण करण्यात आली आणि ती देशातील 26वे, 27वे आणि 28वे राज्य बनले. ओके. कुठले कुठले होते तर छत्तीसगड मध्य प्रदेशमधून वेगळं झालं आहे बरं का. उत्तरांचल ज्यालाच आपण उत्तराखंडसुद्धा म्हणतो तो उत्तर प्रदेशमधनं वेगळं झालं आहे. झारखंड हा बिहार राज्यामधनं वेगळं झालं आहे. ओके. आणि ते 26वे, 27वे आणि 28वे राज्य होते. 2 जून 2014 आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा ही 29वे राज्य निर्माण करण्यात आले. तसंच 5 जून 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून जम्मू व काश्मीर आणि लडाख अशी 2 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आली. ओके. आणि सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये 28 राज्य आणि 9 नव्हे तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके. आता 8 कधी झाले तर 26 जानेवारी 2020पासनं जे दमन अँड दीव होता आणि दादरा अँड नगर हवेली होता यांना एकत्रित करण्यात आलेलं आहे. मग आधी 9 होते, आता 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके. तर लक्षात ठेवा 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर आता बघून घेऊ की काही नावांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले राज्यांचा. ओके. तर 1950मध्ये जे संयुक्त प्रांत होता ज्याला आपण युनायटेड प्रोव्हिन्सेस म्हणायचो त्याचं नाव आपण उत्तर प्रदेश केलं. ओके. कधी केलं 1950मध्ये. 1969मध्ये मद्रासचे नाव हे तमिळनाडू करण्यात आले. 1973मध्ये म्हैसूरचे नाव कर्नाटक असे करण्यात आले. 1973मध्येच लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमीनदेवी या बेटांचे नाव लक्षद्वीप असे करण्यात आले. ओके. 1 फेब्रुवारी 1992 रोजी 69वी घटनादुरुस्ती 1991 पारित करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून दिल्ली केंद्रशासित प्रदेशांना स्वतंत्र राज्यांचा दर्जा न देता त्याचे रूपांतर दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र म्हणजेच दिल्ली NCR नॅशनल कॅपिटल रिजन ओके मध्ये करण्यात आला. त्यानंतर 2006मध्ये उत्तरांचल राज्याचे नाव उत्तराखंड करण्यात आले. ओके. आणि उत्तरांचल हे जे राज्य होतं ते उत्तर प्रदेशमधनं वेगळं झालं आहे. ठीक आहे. तसंच 2006मध्येच पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नाव पुदुचेरी असे करण्यात आले आणि नोव्हेंबर 2011मध्ये ओरिसा राज्याचे नाव ओडिसा असे करण्यात आले. ओके. तर हे आपण राज्य निर्मितीविषयी व्हेरी डिटेलमध्ये सर्व गोष्ट बघून घेतली आहेत. ओके. तर याची नोट्स बनवून ठेवा आणि पुन्हा पुन्हा रिवाईज करा. डायरेक्ट क्वेश्चन येतात याच्यावरती. तुम्हाला इथे काहीही चेंज करायची गरज नाही. जसं तसं लिहून घ्यायला आणि त्याला माइंडमध्ये फिट करून घ्या. ओके. तर आपण राज्य निर्मितीविषयी थोडासा इतिहास बघितला. आता आपण आजची न्यूज डिस्कशनवरती जाऊया. पहिली जी न्यूज आहेत ते आहेत केंद्राचे एक पाऊल मागे, कृषी कायद्यास 1.5 वर्ष स्थगितीची तयारी, शेतकऱ्यांचा निर्णय उद्या. ओके. तर आता पार्लमेंटरी कमिटीकडे हा जे काही 3 कृषी कायदे आहेत त्यांना पाठवण्यासाठी प्रस्ताव जे आहेत ते केंद्र सरकार ठेवणार आहे शेतकरी संघटनांसमोर. जर त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला
तर केंद्र जे आहे ते येणाऱ्या 1.5 वर्षासाठी या कृषी कायद्यांना स्थगिती देणार आहे. ओके, प्रस्ताव आहे. आता त्याच्यावरती पुढे मीटिंग होईल आणि त्या प्रस्तावावरती जे शेतकरी संघटना आहे ते काय निर्णय घेतात ते बघण्यासारखं असणार आहे. ओके, तर आपण वेट करूया त्याच्यासाठी काय निर्णय येते, त्याच्यानंतर आपण त्याला डिस्कस करूया. ओके, पुढे टाळेबंदीतील नियमभंगाचे गुन्हे मागे घ्या असं गृहमंत्र्यांनी घोषणा केली आहे आणि त्याच्यामुळे 5 लाख नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा IPCची कलम 188. ओके, दंडविधान भारतीय दंडविधान संहितेचं कलम 188 अंतर्गत टाळेबंदीच्या काळामध्ये लोकांवरती कार्यवाही करण्यात आली होती. ज्यांनी पण टाळेबंदीचा हे नियमभंग केला आहे त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात आली आणि आता त्यांना नोटिसा पाठवण्यात येत होते. तर अशी जे काही प्रक्रिया चालू होती त्याला थांबवण्याचे निर्णय जे आहेत ते आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेले आहेत. ओके, तर फक्त लक्षात ठेवा IPCची कलम 188. ओके, पुढे बायडेन हॅरिस प्रवास आरंभ, अमेरिकेतील सत्ताधाऱ्यांचे जगभर स्वागत. अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन, ज्याला आपण जो बायडेन सुद्धा म्हणूया, तर त्यांचं पूर्ण नाव काय, जोसेफ बायडेन ज्युनियर. ओके, आणि ते अमेरिकेचे 46वे अध्यक्ष आहे. नंबर लक्षात ठेवा बरं का, इम्पॉर्टंट आहे. आणि अमेरिकेचा 49व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारचा प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. ओके, तर अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि 49वा उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके, पुढची जी न्यूज आहे ती आहे कवी यशवंत यांचा कवितेची गोडी अद्यापही कायम, मातृभक्ती काव्याची शताब्दी. कवी यशवंत दिनकर पेंढरकर यांची आई ही कविता 21 जानेवारी 1922 रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र वीणा झणकार मासिकामध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली होती. या कवितेची 7 कडवी असून ती रसना या जातीमध्ये लिहिलेली आहेत. ही कविता लिहिलेली तेव्हा यशवंत अवघ्या 22 वर्षाचे होते. ओके, आणि आता या कवितेला शताब्दी उलटत आली आहे. ओके, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही या कवितेतील ओळ सुभाषित स्वरूपात झाली आहे. ओके, आपण नेहमी हा ओळ वापरत असतो करणं, तर ती जी ओळ आहे ती कोणी लिहिली आहे, तर कवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी लिहिली आहे. ओके, आणि याला त्याला शताब्दी झाली आहे करणं. ओके, पहिल्यांदा कधी प्रकाशित झाली होती, तर 21 जानेवारी 1922 रोजी प्रकाशित झाली होती. कुठला मासिकामध्ये, तर महाराष्ट्र वीणा झणकार या मासिकामध्ये. ओके, आणि ही जी कविता आहे ती रचना या जातीमध्ये लिहिलेली आहे. ओके, तर ही थोडीशी डिटेल्स होती या कवितेविषयी. पुढे मराठा आरक्षणावर 5 फेब्रुवारीला सुनावणी. ओके, थोडीशी इथे माहिती दिली गेली, आपण ते वाचून घेऊ. तर राज्य सरकारने 2018मध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाअंतर्गत मराठा समाजाला शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये व सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देण्याचा कायदा केला. तो वैध ठरवत उच्च न्यायालयाने ते आरक्षण अनुक्रमे 13 व 12% केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. सप्टेंबर 2020मध्ये 3 सदस्यीय पीठाने या आरक्षणाला स्थगिती दिली. केंद्र सरकारने केलेल्या 102व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांना एखाद्या समाजाला सामाजिक व आर्थिक मागास ठरवण्याचा अधिकार आहे का, हा मुद्दा उपस्थित झाला असून त्या अनुषंगाने मराठी आरक्षणाप्रकरणी 5 न्यायाधीशांपुढे सुनावणी होणार आहे. शिवाय इंदिरा शहानी प्रकरणात 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिली होती. मात्र अनेक राज्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त मराठा आरक्षणाचा नसून विविध राज्यांमधील आरक्षणाचाही आहे. या प्रमुख 2 मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. ओके, आता इथे महत्त्वाचं आहे तेव्हा आरक्षण, आणि आरक्षणविषयी आपण आधीच एकदम डिटेलमध्ये 9 जानेवारीचा जो न्यूज डिस्कशन आहे, ओके 9 जानेवारीचं जे न्यूज डिस्कशन आहे त्याच्यामध्ये कवर केलं आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही तिथे जाऊन या आरक्षणाला एकदा रिवाईज करून घ्या. ओके, लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. त्याआधी आपल्याला बघायचं आहे ते आहेत 102वी घटनादुरुस्तीविषयी. तर 102वी घटनादुरुस्ती आपण इथेच बघून घेऊया. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे 102वी घटनादुरुस्ती जी आहे ते
2018मध्ये अस्तित्वात आली होती. ओके. आणि सर्वात पहिले तर कलम 340 लक्षात घ्या. कलम 340च्या अंतर्गत जे आपले प्रेसिडेंट आहेत, ओके, त्यांना हे अधिकार आहेत, म्हणजे राष्ट्रपती जे आहेत त्यांना हे अधिकार आहेत की ते एक कमिशन नेमू शकतात. ओके. जो कमिशन सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्यांच्यावरती अभ्यास करणार आणि त्यांना कुठली तकलीफ वगैरे आहेत ते राष्ट्रपती समोर आणून देणार. ओके. म्हणजे जे काही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रपती हे कलम 340च्या अंतर्गत एक कमिशन नेमू शकतात. ओके. आता जे 102वी घटनादुरुस्ती करण्यात आली, तर 102वी घटनादुरुस्तीने 2 नवीन जे कलम आहेत ते संविधानामध्ये ॲड करण्यात आले. ओके. कुठले कुठले होते? तर कलम होती 338B आणि 342A. ओके. आता 338Bच्या माध्यमातून काय केलं, तर 338Bच्या माध्यमातून आपण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, ओके, काय बरं, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे एक कमिशन प्रस्थापित केलं. ओके. आणि कलम 342Aच्या माध्यमातून आपण काय केलं, तर 342Aच्या माध्यमातून आपण प्रेसिडेंटना पॉवर दिली. ओके. प्रेसिडेंट म्हणजे कोण, तर राष्ट्रपतींना पॉवर दिली की ते बॅकवर्ड क्लासची जी लिस्ट आहे, ओके, त्याच्यामध्ये जातींचा समावेश करू शकतात. ओके. आता लक्षात घ्या, बॅकवर्ड क्लासची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये जातीचा समावेश करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटकडे आहे. ओके. किंवा कुठलीही जाती असेल त्याला SC ST किंवा OBC याच्यामध्ये ॲड करण्याचा अधिकार जे ते पार्लमेंटकडे आहे. ओके. हे लक्षात घ्या. परंतु निदर्शनात आणून द्यायचं काम जे आहे ते राष्ट्रपती करतात. ओके. निदर्शनात आणून देण्याचं काम कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि ते कलम 342A अंतर्गत किंवा 342Aचा अंतर्गत. ओके. तसंच आपण काय केलं, तर आपण कलम 366 जे होता त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती केली. आता 366मध्ये काय दुरुस्ती केली, तर 366मध्ये सेक्शन 26C ॲड करण्यात आला. ओके. आर्टिकल 366 सेक्शन 26C ॲड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास याचा अर्थ काय आहे ते आपण तिथे डिफाईन केला. लक्षात ठेवा, कलम 366 जे आहे त्याच्या अंतर्गत सर्व डेफिनेशन्स वगैरे दिलेले आहेत. ओके. तर त्याच्यामध्येच जर आपण बात केली तर 366 सब क्लॉज 24 याचा अंतर्गत आपल्याला SCचं डेफिनेशन दिलेलं आहे. 366 सब क्लॉज 25 याचा अंतर्गत आपल्याला STचं डेफिनेशन दिलेलं आहे. तसंच सब क्लॉज 2 जे आहे, ओके, 366 सब क्लॉज 2 त्याच्या अंतर्गत आपल्याला अँग्लो इंडियनचं डेफिनेशन दिलेलं आहे. ओके. आणि लक्षात ठेवा, अँग्लो इंडियनचं जो रिझर्वेशन आहे ते 104वी घटनादुरुस्ती 2019 अनुसार काढून टाकण्यात आलेलं आहे. ओके. आता अँग्लो इंडियन्सना भारतीय संविधानाच्या अनुसार रिझर्वेशन दिलं जात नाही. ओके. आणि तसंच त्याच्यामध्ये सेक्शन 26C, ओके, हे सुद्धा ॲड करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हे काय आहे त्याचं डेफिनेशन देण्यात आलेलं आहे किंवा कुठले असे वर्ग आहेत ज्यांना आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणू शकतो त्याचं डेफिनेशन जे आहे ते आर्टिकल 366 सबक्लॉज 26Cच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. ओके. तर हे आपण 102वी घटनादुरुस्तीविषयी माहिती घेतली. पुढे बघूया अजून काय आहे न्यूज. पुढची जी न्यूज आहे ती आहे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्य शासकीय निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. आता लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा रिझर्वेशन याची स्टडी कराल तेव्हा तुम्हाला 85th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जे 2001मध्ये आलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रोव्हिजन भेटणार आहे की जिथे कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी, ओके, काय बरं, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी हा तिथे एक प्रोव्हिजन टाकण्यात आला आणि कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटीच्या माध्यमातून आपण आरक्षण देणार आहे. ओके. प्रमोशनमध्ये सुद्धा हे आपण 85वी घटनादुरुस्ती 2001च्या माध्यमातून आपल्या संविधानामध्ये ॲड करून घेतलं आहे. मग तुम्ही जेव्हा रिझर्वेशन याचं रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला तिथे 85th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसुद्धा बघायची आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रोव्हिजन आहे तर त्याला तिथे नोट डाऊन करायचं आहे. ओके. लिंक जे आहे ते मी पुन्हा सांगते, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. पुढची जी न्यूज आहे ती आहे लसीची सुरक्षितता परिणामकारकतेबाबत साशंकता, ॲपमधील त्रुटींचा परिणाम, राज्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद. ठीक आहे.
सध्या स्थितीमध्ये भारतामध्ये जे लसीकरण होतं आहे त्याच्यामध्ये कोविशिल्ड, काय बरं, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 वॅक्सिनचा आपण उपयोग करतो आहे लसीकरणासाठी. ओके, परंतु लोकांमध्ये एक साशंकता आहे कोवॅक्सिनला घेऊन की त्याचा तिसऱ्या टप्प्याचे जे काही रिझल्ट्स आहेत ते अजून पब्लिश करण्यात आले नाही आहे आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही अनुमती देऊन टाकली आहे. मग ते किती उपयोगी आहे त्याविषयी लोकांच्या मनामध्ये अजूनसुद्धा शंका आहे आणि त्यामुळे भारतामध्ये जे किंवा राज्यामध्ये सांगा लसीकरणाची जी काही मोहीम आहे त्याला खूप जास्त कमी प्रतिसाद मिळतो आहे. ओके, तसंच आपल्याला माहिती आहे की ज्या व्यक्तीला लसीची गरज आहे त्याला कोविन या ॲप्लिकेशनवरती स्वतःला रजिस्टर करावं लागतं. ॲप्लिकेशनसुद्धा नीट काम करत नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनात ते एक म्हणतो आहे ना की कॉन्फिडन्स येत नाही त्यांच्याकडे. ओके, तर गव्हर्मेंटला गरजेचं आहे की त्यांना हे सर्व जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला आधी टॅकल करणे, त्याला सॉल्व करणे आणि त्यानंतर हे लसीकरणला पुढे नेणे. ओके, आता गव्हर्मेंट बघून घेईल काय ते त्याच्यामध्ये. ओके, आपल्याला टिप्पणी करणे योग्य नाही त्याच्यावरती. चला, तर आपण बघून घेतलं की राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी लसीकरणाला प्रतिसाद कमी भेटतो आहे. ओके, पुढे अजून काही न्यूज आहे. राज्यात स्टार्स प्रकल्पाची अंमलबजावणी. राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्ययन आणि परिणाम याचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित केंद्र पुरस्कृत स्टार्स प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश व केरळ अशा एकूण 6 राज्यांची परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समधील कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त असल्याने तो राज्यात राबवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेवर केंद्र शासन 60, राज्य शासन 40% या प्रमाणात खर्च करील. बेसिकली काय माहिती आहे का, ही एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. ओके, सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे काय, तर थोडासा जो पैसा आहे तो सेंटर देतो. आता सेंटर किती देतो तर 60% पैसा आणि बाकीचा जो 40% पैसा असतो तो राज्य शासन आहे त्याला खर्च करावा लागतो. ओके, हा प्रकल्प 5 वर्षासाठी म्हणजे 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी असून प्रकल्पाचा 5 वर्षाचा कालावधीसाठी 976.39 कोटी रकमेची गरज लागणार आहे. यात केंद्र शासनाकडून 585.83 कोटी तर राज्य शासनाकडून 390.56 कोटी रुपयांचा निधी 5 वर्षांच्या कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. ओके, आता आपण थोडीशी माहिती स्टार्स या प्रोग्रामविषयी बघूया. सर्वात पहिले तर स्टार्सचा फुल फॉर्म लक्षात घ्या. स्टार्सचा फुल फॉर्म आहे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स. स्टार्सचा फुल फॉर्म काय आहे, स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स. ओके, आता जे काही स्कूल एज्युकेशन आहे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी भारतामध्ये 6 राज्यात हा प्रोग्राम जो आहे त्याला इम्प्लिमेंट केला जातो आहे. 6 राज्य कुठले कुठले आहे, हिमाचल प्रदेश, केरला, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान. ठीक आहे, आणि हा जो प्रोग्राम आहे ते समग्र शिक्षा अभियान, ओके काय बरं, समग्र शिक्षा अभियान याचा अंतर्गत राबवला जातो आहे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेट्स लक्षात ठेवा कुठले कुठले स्टेट्स आहेत आणि या स्कीमसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. ओके, आता आपण जसं बघितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही या प्रोग्रामची इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्याच्यापैकी 60% जे काही फंडिंग आहे ते सेंट्रल देणार आहे आणि 40% जे काही फंडिंग आहे ते स्टेट्स देणार आहे. ओके, म्हणूनच काय झालं की स्टार्स प्रोजेक्ट जे आहेत ते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. ओके, आणि हे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन याचा अंतर्गत राबवण्यात येत आहे. ओके, स्कीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा याला. आता कुठले एरिया आहे जिथे हा स्कीम आहे ती फोकस करणार आहे. सर्वात पहिला ॲक्सेस अँड रिटेन्शन, की प्रत्येक मुलाला शाळेच्या ॲक्सेस भेटावा म्हणजे तो तिथेपर्यंत पोचू शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिटेन्शन, की शाळा सोडण्याचे जे काही प्रमाण आहे त्याला कमीत कमी करणे. ओके, जेवढं काही जास्त कमी करता येईल तेवढे करणे त्याला, म्हणजे मुलांना शाळेमध्ये रिटेन करणे. ओके, पुढे राईट टू एज्युकेशन एंटायटलमेंट्स, प्रत्येकाला राईट टू एज्युकेशनचा अधिकार आहे, मग त्यांना ते भेटलंसुद्धा पाहिजे.
त्याच्यावरती लक्ष ठेवणे. तिसरं क्वालिटी इंटरव्हेन्शन. एज्युकेशन देते तर ते क्वालिटी असलं पाहिजे. चौथा टीचर एज्युकेशन अँड ट्रेनिंग, म्हणजे शिक्षकांना शिक्षित करणे. ओके. पाचवं आहे ते जेंडर अँड इक्विटी. मुला मुलींची जी संख्या आहे त्याला म्हणजे त्याला इक्वल करणे एका प्रकारे. ओके. नॉर्मली बघायला भेटते की मुलींना शिक्षण दिलं जात नाही, तर हे जी विचारसरणी आहे त्याला बदलणे आणि मुलं आणि मुली यांना इक्वली ट्रीट करणे. ओके. आणि मुलींचं जे काय म्हणतात त्याला ॲडमिशनचा जो रेट आहे त्याला वाढवणे. ओके. पुढे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. ओके. सातवा जे आहे ते आहे अपग्रेडेशन अँड लर्निंग एन्व्हायरमेंट. ओके. तर हे काही एरिया आहेत त्याच्यावरती हा प्रोग्राम जो आहे स्टार्स प्रोग्राम तो फोकस करणार आहे. ओके. आता याचा अंतर्गत कोणकोण कोणाकोणाला बेनिफिट्स होणार आहे. ओके. तर सर्वात पहिले म्हणजे 6 ते 17 वर्ष या वयोगटातील 250 मिलियन. ओके. किती बरं? 250 मिलियन म्हणजेच 25 करोड. किती बरं? 25 करोड एवढ्या मुलांना याचा फायदा होणार आहे. ओके. तसंच 15 लाख शाळा आणि जे 1 करोड टीचर्स आहेत त्यांनासुद्धा या स्कीमचा बेनिफिट होणार आहे. ओके. काय सांगितलं मी? तर सर्वात पहिले तर 25 करोड जे विद्यार्थी आहेत त्यांना, 15 लाख शाळांना, ओके, आणि 1 करोड शिक्षकांना या स्कीमचा बेनिफिट होणार आहे. आता याचा अंतर्गत काही प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. स्टार्सच्या अंतर्गत काही त्याचे कॉम्पोनंट्स आहेत, आपण ते बघून घेऊ. सर्वात पहिलं आहे ते आहे कंटिंजन्सी एमर्जन्सी रिस्पॉन्स कंपोनेंट. पहिलं कुठलं आहे? कंटिंजन्सी एमर्जन्सी रिस्पॉन्स कंपोनेंट. ओके. आता याच्या अंतर्गत काय होणार आहे माहिती आहे का, की काही जागेवरती डिझास्टर येतात. ते नॅचरल असू शकतात, मॅनमेड असू शकतात किंवा हेल्थ डिझास्टर. आता कोविड-19 हा एका प्रकारचा हेल्थ डिझास्टर आहे. ओके. मग अशी जी काही सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण याच्यावरती कुठल्याही प्रकारे परिणाम होता कामा नये. मग त्याच्यावरती आपण कुठल्या प्रकारे कार्य करू शकतो. ओके. तर ते जे काही कार्य आहेत ते कंटिंजन्सी एमर्जन्सी रिस्पॉन्स कंपोनेंट याचा अंतर्गत ठेवणे आणि त्याच्यावरती काम करणे, की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचा लॉस होऊ शकेल नाही. ओके. किंवा लॉस होता कामा नये. नेक्स्ट दुसरा जो कंपोनेंट आहे तो आहे परख. ओके. आता परखचा फुल फॉर्म लक्षात घ्या. परखचा फुल फॉर्म आहे परफॉर्मन्स असेसमेंट. ओके. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. काय बरं? परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. ओके. आणि हे एक नॅशनल असेसमेंट सेंटर म्हणून काम करणार आहे. काय असेल? परख जे आहे ते नॅशनल असेसमेंट सेंटर म्हणून काम करणार आहे. ओके. आणि परख जे आहे याचा समावेश नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे जी 2020मध्ये आली आहे त्याच्यामध्ये या परखचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. आता लक्षात घ्या, परख जी आहे ती एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन असणार आहे. ओके. आणि ती युनियन एज्युकेशन मिनिस्ट्रीचा अंतर्गत येणार आहे. ओके. म्हणजे आली आहे, सध्या इम्प्लिमेंट केली गेली परखला. ओके. आता परखचं काम काय असणार आहे? तर परख जी आहे ते गाईडलाईन देणार. कशासाठी? तर स्टुडंट असेसमेंट आणि इव्हॅल्युएशनसाठी. ओके. स्टुडंट असेसमेंट म्हणजे किती प्रगती झाली एका मुलाची ते आपल्याला जाणून घेण्यासाठी काही नॉर्म्स असतात किंवा काही क्रायटेरिया असतात. तर ते क्रायटेरिया जे सेट करायचं काम आहे ना ते या परख करणार आहे. ओके. आणि त्याला प्रत्येक स्कूल आणि बोर्ड्सला ॲक्सेप्ट करावा लागेल. ओके. आता सद्यस्थितीमध्ये काय आहे की सद्यस्थितीमध्ये जे स्टेट गव्हर्नमेंट असतात ते स्वतःचे काहीतरी क्रायटेरिया ठेवतात, पण यापुढे परख जे आहे ते प्रत्येकासाठी क्रायटेरिया सेट करणार आहे. ओके. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत परखकडेच हे जबाबदारी देण्यात आलेली आहे की जे काही स्टेट आणि नॅशनल लेवलवरती शाळा वगैरे आहे, ओके, किंवा त्यांच्यामध्ये जे काही एज्युकेशन दिलं जातो आहे त्याच्यासाठी स्टँडर्ड टेस्टिंग आणि मॉनिटरिंगसाठी एक काय म्हणतो त्याला एक प्रोग्रामसारखा डेव्हलप करणे. म्हणजे तेच क्रायटेरियाज वगैरे डेव्हलप करून देणार की ज्याच्या माध्यमातून जे काही स्टेट आणि नॅशनल लेवलवरती शाळा वगैरे आहेत त्याचं आपण टेस्टिंग करू शकू किंवा त्यांना आपण इव्हॅल्युएट करू शकू. ओके. पुढे बात करूया आपण HDGची. तर स्टार्स प्रोग्रामच्या माध्यमातून आपण
SDGचा जो चौथा गोल आहे, ज्याच्या अंतर्गत आपण ठरवलेलं आहे उद्देश काय बरं, की गोल फॉर एज्युकेशन. ओके, गोल फॉर एज्युकेशन. ओके, तर हा जो चौथा गोल आहे ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशन याला हा उद्देश ठेवलेला आहे किंवा याला ॲड केलं आहे तिथे, तर त्याला अचीव करण्यामागे कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल हे स्टार्स प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला सुचवलं जाणार आहे. ओके, आता स्टार्स जे आहे ते नॅशनल अचीवमेंट सर्वे, काय बरं, नॅशनल अचीवमेंट सर्वे याच्यामध्ये जे डाटा गोळा केला जातो ना, तर ते डाटा कुठल्या प्रकारे इझिली गोळा करता येईल त्याच्यामध्ये मदत करणार आहे. ओके, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला इंडियामध्ये एज्युकेशनची काय परिस्थिती आहे तो इझिली समजू शकणार आहे. ओके, लक्षात ठेवा, नॅशनल अचीवमेंट सर्वे हा कंडक्ट केला जातो इंडियामध्ये एज्युकेशनची काय लेवल आहे ते जाणून घेण्यासाठी. मग ते कशा प्रकारे अजून इझिली गोळा करता येईल ते त्याचा विषय गाईड करणार आहे काय बरं, तर आपलं हा स्टार्स प्रोग्राम. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पिसा. पिसा खूप जास्त महत्त्वाचं आहे. पिसाचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पिसा खूप जास्त न्यूजमध्ये चालला होता. ओके, मग हा आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो आणि एकदा येऊनसुद्धा गेला आहे. ओके, मला वाटतं UPSCच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आला होता करणं. तर पिसा लक्षात ठेवा, पिसाचा फुल फॉर्म काय आहे, तर प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. ओके, पिसा जे आहे ते साल 2000मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्याला इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD हा कंडक्ट करतो. ओके, आता पिसाच्या माध्यमातून आपण काय करतो, तर 15 वर्षापर्यंत जी काही मुलं आहेत त्यांना रीडिंग, मॅथमॅटिक्स अँड सायन्स या एरियामध्ये त्यांची लर्निंग लेवल किती आहे ते आपण जाणून घेतो पिसाच्या माध्यमातून. ओके, आणि पिसा हे जे असेसमेंट प्रोग्राम आहे ते दर 3 वर्षांनी कंडक्ट होतो. ओके, लक्षात ठेवा, सब्जेक्ट कुठले कुठले आहे, रीडिंग, मॅथमॅटिक्स अँड सायन्स. ओके, मग 15 वर्षाची जी काही मुलं आहेत त्यांच्यामध्ये लर्निंग लेवल किती डेव्हलप झालेलं आहे ते या असेसमेंटवरनं आपल्याला जाणून घेण्याची मदत होते. ओके, दर 3 वर्षांनी हा असेसमेंट घेतला जातो. इंडिया जे आहे ते 2012 आणि 2015 याच्या दरम्यान पिसामधनं किंवा पिसाचा जो प्रोग्राम असतो त्याच्यातनं बाहेर राहिला होता. का बरं, कारण 2009मध्ये जेव्हा इंडियाने पिसामध्ये सहभाग घेतला होता तेव्हा 74 कंट्रीजपैकी भारताचा जो नंबर आहे ते 72वा आला होता. याचा अर्थ काय झाला की भारतामध्ये जे काही स्टुडंट्स आहेत त्यांची लर्निंग लेवल जे आहे ते खूप जास्त पुअर आहे. तेव्हा भारताने आक्षेप घेतला होता पिसावरती की पिसाचे जे क्रायटेरिया आहेत ते योग्य नाही आहे आणि असं करून भारत पिसामधनं बाहेर पडला होता. परंतु कालांतराने भारताला वाटलं की बाबा चुकी काहीतरी झाली असेल आपलीसुद्धा, मग आपण पुन्हा पिसाला जॉईन करूया. ओके, आणि पुढील जो सर्वे आहे तो आहे 2022मध्ये होणारा. ओके, आणि त्याच्यामध्ये भारत सहभागी होणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तर आपण पिसाविषयी थोडीशी माहिती घेतली आणि स्टार्स प्रोग्रामविषयी माहिती घेतली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे स्टार्स प्रोग्राम. ओके, तर नोट्स बनवून घ्यायचे. कुठे गेलं, ओके, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. थोडीशी माहिती ते कोरिया या देशाविषयी दिली गेली आहे. तर दक्षिण कोरियाची स्वातंत्र्य दिन आपल्यासारखाच 15 ऑगस्ट रोजी येतो. ओके, तिथे लोकशाहीवादी सरकार रिपब्लिक ऑफ कोरिया 15 ऑगस्ट 1948 रोजी स्थापन झाली. ओके, तर लक्षात ठेवा, स्वातंत्र्य दिन कोरियाचा जो आहे तो सुद्धा 15 ऑगस्ट लास्ट आहे, परंतु साल वेगळं आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 तर ते 15 ऑगस्ट 1948 रोजी स्वातंत्र्य झाले होते. ओके, आशियाचे 4 वाघ म्हणून 4 देशांना म्हणजे 4 देशांना एशियाचे 4 वाघ म्हटलं जातं. ओके, त्याच्यामध्ये सिंगापूर, तायवान, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँग या देशाचा समावेश होतो. आता त्यांना 4 वाघ का म्हटलं जातं, तर ह्या राज्यांनी खूपच कमी वेळेमध्ये खूप चांगली अशी प्रगती करून दाखवली आहे आणि त्यामुळे त्यांना एशियाचे 4 वाघ म्हटलं जातं. कुठले कुठले आहेत, दक्षिण कोरिया, त्यानंतर सिंगापूर, त्यानंतर तायवान आणि चौथा आहे तो हाँगकाँग. ओके, प्राचीन काळात या प्रदेशावर कोरियो या वंशाचे राज्य होते आणि त्यामुळे या देशाचे नाव कोरिया असे झाले. ठीक आहे, तर थोडीशी माहिती आपण इथे दक्षिण कोरियाविषयी घेतली.
पुढे बघू अजून काही न्यूज आहे. व्यक्तिवेधमध्ये आज उस्ताद गुलाम मुस्तफा खाँविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आपण यांच्याविषयी आधीसुद्धा माहिती घेतली आहे, थोडंसं इथे रिव्हिजन. तर उत्तर प्रदेशतील बदायून हे त्यांचे जन्मगाव आहे. नाव काय? उस्ताद गुलाम मुस्तफा खान. ओके. त्यांना तीनही म्हणजे पद्म पुरस्कार, म्हणजे आपलं पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण मिळालेले आहेत. शिवाय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार हे सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे. ख्यालबरोबरच ठुमरी, दादरा, गझल यासारख्या ललित संगीतातही त्यांचा विहार अतिशय रंजक व लोकप्रिय ठरला. ओके. कुठले कुठले त्यांचे म्हणजे सेक्टर्स होते, तर ते होतं ख्याल, ठुमरी, दादरा, गझल. तर या चारही संगीत विषयामध्ये त्यांना लोकप्रियता भेटली होती कारण. ओके. त्यांचे शिष्य खूप जास्त महत्त्वाचे आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, कमल बारोट, हरिहरन, सोनू निगम हे त्यांचे शिष्य होते. ठीक आहे. याआधीसुद्धा आपण डिस्कस केलं, तर तिथून तुम्ही रिवाईज करू शकता त्यांना. पुढचं जी न्यूज आहे ते आहे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कारासह विविध पारितोषिके. राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार पुणे विद्यापीठ मानकरी. आता राज्य शासनाकडनं देण्यात येणारा हा पुरस्कार आहे, त्यामुळे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, आपण बघून घेऊ. चान्सेस कमी आहे पण रिस्क घ्यायची नाही आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. त्यानुसार 2019-20 साठीचे विविध पुरस्कार शासन निर्णयाद्वारे गुरुवारी जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांसाठी राज्य शासनाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात आला. पुणे विद्यापीठाचे डॉक्टर प्रभाकर देसाई यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार, नाशिकच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयाचे प्राध्यापक रवींद्र अहिरे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला आहे. नाशिकच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे विद्यालयाला सर्वोत्कृष्ट विद्यालय पुरस्कार, आकुर्डीच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील मनोज गुंजाळ या विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच पुण्यातील मॉडर्न विद्यालयातील आफशा मसायक टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील पूंजा पंढरपुरे, कृषी विद्यालयातील शैलेश जोगदंड यांनाही सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार मिळाला आहे. ओके. पुरस्कारांमध्ये भारती विद्यापीठाचाही गौरव झाला आहे. संस्थेच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार आणि याच महाविद्यालयाचे डॉक्टर सुनील पवार यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला आहे. ओके. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. भारतीय कला आणि संस्कृती करिअर वृत्तांत तुम्ही वाचू शकतात ते. ठीक आहे. त्याच्यामध्ये असं डिटेलमध्ये काही देण्यात आलेलं नाही आहे. तर आजच्या न्यूजपेपर डिस्कशनमध्ये एवढीच माहिती आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.